नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण उभे आहो MAUS 725 या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. MAUS 725 ही परभणी विद्यापीठाची लवकर येणारी व्हरायटी आहे. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे 3 दाणे आणि 4 दाणे अशी शेंगा असणारी ही व्हरायटी आहे. फुलं आहेत जांभळ्या कलरचे आणि फुटवा जे आहे मध्यम स्वरूपाचं आहे. एक ट्री उत्पादन विद्यापीठाचे जे आहे ते आहे 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन आहे. जर चांगलं नियोजन जर केलं तर एकरी उत्पादन जे आहे हे तुम्हाला 30 ते 35 क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन देऊ शकते. तर या व्हरायटीचं आपण हायस्ट उत्पादन जे आहे साधारण एकरी 13 क्विंटलचं उत्पादन जे आहे एकरी याचं आपण काढलेलं आहे. हे व्हरायटी जी आहे ही हलकी ती मध्यम स्वरूपात जमिनीमध्ये चांगली येते, कारण की आपण याचे 2 ते 3 वर्षापासून प्रयोग जे आहे हे हलक्या जमिनीसाठी आपण घेत आहोत. तर जबरदस्त व्हरायटी आहे. रोग प्रतिकारशक्ती याची खूप जास्त आहे. सोबत येलो मोजॅक जे रोग आहे याच्यावर थोडाफार क्वचित प्रमाणात राहतो, परंतु येलो मोजॅकचे झाडं जर काढले तर पुन्हा याच्यामध्ये येलो मोजॅकचा अटॅक आहे याच्यामध्ये वाढत नाही. सोबत पांढरी माशीचा सुद्धा अटॅक याच्यामध्ये फार कमी दिसते या व्हरायटीवर. हे याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. याच्यामध्ये फक्त एक काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे शेत जे आहे तुमचं तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. तणविरहित शेत असेल तर पांढरी माशीचा अटॅक जे आहे शेतामध्ये खूप कमी बघायला मिळते. तर हे शेत जे आपलं हे अगोदर होतं मका, त्यानंतर आपण या ठिकाणी सोयाबीन लागवड जी आहे केलेली आहे. शेतामध्ये तण बघू शकता. आता तुम्हाला शेतामध्ये तणाची एक काडीसुद्धा दिसणार नाही. हे फक्त शक्य कसं झालं तर याच्यामध्ये फक्त आपण तणनाशकाचा वापर केलेला आहे. तणनाशकामध्ये आपण सुरुवातीला स्ट्रॉंग आर्म जे बीजनाशक आहे, त्याच्यासोबत आपण पॅराकॉट जे उगवलेले गवत आहे त्यासाठी आपण पॅराकॉट 100 ml प्रतिपंप असा वापर केलेला आहे आणि स्ट्रॉंग आर्मची एक पुडी. त्यानंतर 15 ते 16 दिवसाच्या दरम्यानमध्ये याला शक्यचं तणनाशक आपण वापर केलेला आहे. पुन्हा काही तण याच्यामध्ये उरलं होतं शक्य तणनाशक मारूनसुद्धा, जसं की सुपारी गवत असू द्या किंवा काही असे गवत होते की ते तणनाशकसुद्धा मिळले नाही. तर अशा गवतासाठी आपण नालीमध्ये हे स्वीप पॉवर जे तणनाशक आहे UPL कंपनीचं, हे नालीमध्ये आपण हुड लावून सोयाबीनमध्ये मारलेलं आहे. तर हे संपूर्ण आपण का सांगत आहोत तर मित्रांनो, सध्याला आपला जे खर्च आहे हे मजुरीमध्ये जास्त लागत आहे आणि बरेच ठिकाणी जे आहे हे शेतकऱ्यांना तणाचे जे नियोजन आहे म्हणजे नियंत्रण जे आहे हे व्यवस्थित करता येत नाही. त्याच्यामुळे हे आपण जे आहे सांगितलं की नालीमध्ये तुम्हाला हुड लावून स्वीप पॉवरसारखी किंवा मग राऊंड अपसारखी किंवा मग मिर एकत्रसारखी जे तण आहेत म्हणजे तणनाशक जे आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी मारता येते. ह्याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची आहे, जो व्यक्ती फवारणारा आहे ते तुम्हाला पंप चार्जिंगचा असला पाहिजे. म्हणजे तुमचं जे रेग्युलेटर बटन आहे त्या बटनावर हे पंप मारायचं आहे, म्हणजे स्लोमध्ये. झाडावर पडणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. ह्या ज्या गोष्टी आहे आणि हवा नसावी, जमिनीमध्ये ओलावा असावा, ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतील. म्हणजे 100% तणाचं जे नियंत्रण आहे ह्याच्यामध्ये आपण खुरपणी, कोळपणी, डवरणी जे आहे हे एकही काम आपण केलेलं नाही. फक्त सोयाबीन लावणे, त्यानंतर तणनाशकाचा वापर करणे, फक्त एवढंच याच्यामध्ये काम केलं आहे. आणि असा कुठलाच असर जे आहे आपल्याला दिसत नाही की आपण स्वीप पॉवर मारला आणि सोयाबीनची फुलगळ झाली किंवा मग खालची पानं करपली किंवा मग असा जे प्रकार आहे असा कुठंच याच्यामध्ये अजिबात दिसत नाही. बघू शकता खालची पानंसुद्धा एकदम हिरवे गार तुम्हाला दिसतील आणि माती आहे ती जमीन आहे ती म्हणजे हलक्या स्वरूपाची आहे. याच्यामध्ये पीक जास्त उठत नाही. त्याच्यामुळे या शेतामध्ये आपण 3 लाईनी नेहमीच प्रयोग या ठिकाणी घेत आलेलो आहोत आणि उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं त्या ठिकाणी मिळत आहे. तर बरेच शेतकऱ्यांना असंसुद्धा वाटत असेल की 2 लाईनी चांगल्या का 3 लाईन चांगल्या. मित्रांनो, हलकी ती मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर 4.5चा बीड आणि 3 लाईनीचा जो प्रयोग आहे हे सर्वात बेस्ट. माझ्या अनुभवानुसार 3 लाईनचा प्रयोग चांगला त्या ठिकाणी बघायला मिळते. याच्यामध्ये एक फायदा आहे की आपल्याला एकरी जी बियाणं आहे साधारण आपण 20 किलोपर्यंत टाकत असतो एकरी. आता टोकनमध्ये बरेच शेतकरी असं म्हणतात की एकरी 15 किलो 12 किलो वगैरे टाका, पण हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन असेल एकरी बियाण्याची संख्या आपल्याला 20 किलो टाकायची आहे. म्हणजे तणसुद्धा जास्त उगवणार नाही आणि आपलं जे काळ आहे सोयाबीनचं हे सुद्धा जास्त निघेल आणि उत्पादनसुद्धा चांगलं त्या ठिकाणी मिळते. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे. ज्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जे आपण अनुभव सांगितले हे तणनाशकाचे वगैरे हे तुम्ही स्वतःच्या रिस्कवर घ्या. ह्याच्यामध्ये शिफारस नाही आहे, परंतु आपण जे अनुभव घेतले ह्याच्यामध्ये ते अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगत आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोयाबीनचं नियोजन आहे हे तुम्ही या पद्धतीने करू शकता.
आणि आपला प्लॉट जे आहे आज साधारण 46 ते 47 दिवसामध्ये प्लॉटची कंडिशन बघू शकता. जबरदस्त आहे. शेतामध्ये काळी कचरा आहे परंतु हिरवा नाही, वाळलेला आहे. जसं की मक्याचा काळी कचरा. आणि हे तुमचं खत बनणारे आहे. ही जी काळी कचरा दिसते का, ही खत बनते आज. त्याच्यामुळे हिरवा काळी कचरा तर मला याच्यामध्ये दिसणार नाही, फक्त वाळलेला आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपलं नियोजन जे आहे हे आहे.